आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार या गटातर्फे आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, आपण पाहतो की आपल्या महाराष्ट्रातलं एक फार मोठं व्यक्तिमत्व ज्यांच्याबद्दल शब्दात काय वर्णन करावं, लहान मुलापासून ते मोठ्या माणसांपर्यंत त्या व्यक्तिमत्वाबद्दल, त्या लोकनेत्याबद्दल आपल्याला माहिती। खरंच जमिनीवरचा नेता आणि जनमानसात रुजणारा आणि त्यांचा विशेष स्वभाव आपल्या सर्वांना परिचित आहे। स्पष्ट वक्ता बोलणारा, दिलेला शब्द पाळणारा, प्रखर असलेले उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचा वाढदिवस मित्रांनो आज आहे। वाढदिवस साजरा करताना त्यांचं कार्य वाढावं, आणखीन जनमानसांपर्यंत जावेत आणि भविष्यात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एक स्वप्न आहे की येत्या काही काळामध्ये ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत असं पक्षांच्या कार्यकर्त्यांना सर्वांना इच्छा। काल परवा आपण केक सुद्धा पाहिलं, कोणत्या तरी उत्साही कार्यकर्त्यांना त्यांचा आणि हसत त्यांनी सुद्धा, कारण सर्वसामान्यांची प्रश्नांची वाचा असेल किंवा नेते लोकांना त्यांच्या जागी कसं ठेवता येईल किंवा शासनाला सरकारला सुद्धा कसं नियमानं चालता येईल, म्हणजे असे विषय भरपूर असं पत्रकार लोकांमध्ये शक्ती आहे ती भारतीय लोकशाहीने दिली। संदीप राऊत यांना विनंती करतो की आपण जे सुंदर गिफ्ट आणलेली आहे पत्रकार बंधूंसाठी ते आपण द्यावी। सर्वप्रथम ज्येष्ठांचा आपण उघडा घ्यायचे तरी त्यांचं म्हणणं गंगाधर सुरेश छत्री येणार मतदारसंघात। आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अर्धापूर शहरातील राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संदीप राऊत तसेच महिला आघाडी जिल्हाध्यक्ष ज्योती सोनटक्के मेटकर यांच्या वतीने आज रोजी पत्रकार बांधवांना छत्री वाटपाचा कार्यक्रम वाटप करण्यात आलेला आहे। आज राष्ट्रवादीचे सर्वस्व माननीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अर्धापूर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांना छत्रीचं वाटपचा कार्यक्रम ठेवला होता आणि ते चांगल्या पद्धतीने पार पडला। आणि उद्या आम्ही गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटपसुद्धा करणार आहोत आणि आमचे सोबत शहराध्यक्ष संदीप राऊत आणि जिल्हाध्यक्ष युतीचे सोनटक्के मॅडम असे आणि वेगळे 4 दिवस कार्यक्रम अर्धापूर चालणार आहेत। तरी मला दादाच्या वाढदिवसामध्ये एकच म्हणायचं आहे की दादा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावं ही आमची इच्छा आहे सर्व कार्यकर्त्यांची। हे सांगून माझे 2-3 शब्द संपवतो। ते देशाचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचा आज वाढदिवस असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही पत्रकारांना छत्रीचे व तालुक्यातील पत्रकारांना छत्रीचे वाटप करण्यात आज सगळ्या तालुक्याच्या वतीने करण्यात आले। सर्व तालुक्याचे पत्रकार या ठिकाणी उपस्थित होते आणि या उद्यापासून जे 7 दिवस जो सप्ताह होणार आहे त्याच्यामध्ये आम्ही उद्या अजितदादाच्या वाढदिवसानिमित्त झाडे लावायचा एक कार्यक्रम उद्या होणार आहे। त्याच्यानंतर परवाच्या दिवशी आम्ही शालेय साहित्य गरजू विद्यार्थ्यांना वाटणार आहोत, त्यानंतर शैक्षणिक दत्तक विद्यार्थी घेणार आहोत। अशा पद्धतीने आम्ही 5-7 दिवसाचं आमच्या कार्यक्रमाचं नियोजन आहे आणि शहर व तालुक्याच्या वतीनं आम्ही या ठिकाणी गेल्या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही विद्यार्थी दत्तक घेत असतो आणि दरवर्षी आमचे सामाजिक कार्यक्रम चालू असतात दादाच्या वाढदिवसानिमित्त, एवढं सांगतो।